आणि त्यानंतर नागपूरचा चक्काजाम या खऱ्या अर्थानं या टर्निंग पॉइंट ठरला. नागपूर जाम केला आणि सरकारचं तोंड उघडायला सुरुवात झाली. सरकारनं तारीख दिली, त्या तारखेवर सरकारनं कर्जमाफी केली, मुक्ती केली. म्हणून सरकारचा मी आभार मानतो. याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा एकनाथजी शिंदे साहेबांचा आहे. कर्जमुक्तीपेक्षा हमी भावाच्या लढाईला आम्ही सुरुवात करणार आहोत. कारण आखरी कर्जमाफीमध्ये डोक्यावरचा बोजा कमी होते, पैसे खिशात काही येत नाही आणि खिशातले येणारे पैसे सरकार कुठं थांबवते का याच्यावर आम्ही पूर्ण नजर ठेवणार आहोत. लढावंच लागेल. सरकार त्याच्यासाठी आहे आणि सरकारची कधी कधी कान उघडणे सामान्य शेतकरी मजुरासाठी करावं लागतं, ते आम्ही करत राहू. खरं तर आता कर्जमुक्तीचा हा प्रवास एकंदरीत जो आम्ही वर्षभर चालवला आणि या सगळ्या याच्यामध्ये 29-30 ला कदाचित होणारी कर्जमाफी आपण आज खेचून आणली. यामध्ये आमच्या कार्यकर्त्याचं, शेतकऱ्याचं आणि खास करून मीडियाचं, या सगळ्यांचं मी आभार मानेल. आमचे राजूजी शेट्टी असेल, वामनराव चटप असेल किंवा महादेवराव जानकर, नवलेजी असेल, याच्यासह जे प्रहारच्या कार्यकर्त्यांना जे मेहनत घेतली आणि सातत्यानं 1 वर्ष, असं नाही आहे का एका ठिकाणी आंदोलन केलं, 2 दिवस आंदोलन केलं, आम्ही संपवलं, असं नाही. आम्ही वर्षभर हे आंदोलन चालू ठेवलं. 350 सभा, किमान 500-600 किलोमीटरचा पैदल प्रवास, एकूण 10 ते 11 दिवसाचं अन्नत्याग आंदोलन आणि त्यानंतर नागपूरचा चक्काजाम या खऱ्या अर्थानं या टर्निंग पॉइंट ठरला. नागपूर जाम केला आणि सरकारचं तोंड उघडायला सुरुवात झाली. सरकारनं तारीख दिली, त्या तारखेवर सरकारनं कर्जमाफी केली, मुक्ती केली. म्हणून सरकारचा मी आभार मानतो. याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा एकनाथजी शिंदे साहेबांचा आहे. त्यावेळेस मीटिंग जेव्हा आमची सीएम साहेबांसोबत चालू होती तेव्हा अजितदादा पवार, देवाभाऊ फडणवीस आणि एकनाथजी होते आणि तेव्हा एकनाथजीने जो रोल खऱ्या अर्थानं तिथं निभवला तो फार महत्वाचा होता आणि त्यामध्ये मोठा वाटा एकनाथजी शिंदे साहेबांचा आहे. आता तर मी देवाभाऊला पण त्यांचे आभार व्यक्त करेल. आता जुन्या कर्जदार जरी माफ झालं तरी नवीन जर कर्जदार असेल तर त्याला माफी मिळणार आहे. प्रोत्साहन निधीमध्ये काही अटी कमी झाल्या आहे. तरी सुद्धा मला असं वाटतं आता कर्जमुक्तीपेक्षा हमी भावाच्या लढाईला आम्ही सुरुवात करणार आहोत. कारण आखरी कर्जमाफीमध्ये डोक्यावरचा बोजा कमी होते, पैसे खिशात काही येत नाही आणि खिशातले येणारे पैसे सरकार कुठं थांबवते का याच्यावर आम्ही पूर्ण नजर ठेवणार आहोत. हमी भावाची लढाई अधिक मजबूत करणार आहोत आणि त्याच्यासाठी पूर्ण प्लॅनिंग आमचं तयार आहे. त्या पद्धतीने आम्ही समोर जाऊ. लढावंच लागेल. सरकार त्याच्यासाठी आहे आणि सरकारची कधी कधी कान उघडणे सामान्य शेतकरी मजुरासाठी करावं लागतं, ते आम्ही करत राहू. नाही, मला असं वाटतं का आता कोणासाठी मुख्यमंत्री होण्यासाठी चाललंय हे महत्वाचा विषय नाही आहे. पहिले एकनाथजी ज्या भूमिकेनं समोर जात आहे तो विषय आमच्यासाठी महत्वाचा आहे आणि एक दिवस पुन्हा एकनाथजी शिंदे साहेबांचा आल्याशिवाय राहणार नाही जाऊन सांग. मला वाटते देवाभाऊनं निश्चितच दिल्लीची वारी करावी, देश हातात घ्यावा, देशाचे सूत्र हातात घ्यावे. कारण आता दिल्लीला त्यांचं अधिक महत्व जास्त आहे आणि त्या ठिकाणी निश्चितच मला वाटते शिंदे साहेबांनी इकडे महाराष्ट्रात एंट्री करावी आणि मग आम्ही पाहतोय देशात देवेंद्र भाऊ आणि महाराष्ट्रात एकनाथजी असा एक प्रवास सुरू झाला पाहिजे अशी अपेक्षा आहे. संजय भाऊचा भविष्यवाणी कुठंच कधी खरी ठरली. त्याच्यानं त्यांनी कोणत्या आता ज्योतिषाजवळ हात पाहिला, त्यांचा पाहिला का कोणाचा पाहिला माहित नाही. त्याच्यानं मला वाटतं त्याला काही अर्थ उरत नाही.